तर फलटण प्रकरणामध्ये जोपर्यंत न्याय मिळत नाही तोवर शांत बसणार नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। दुसरीकडे फलटण प्रकरणी सुषमा अंधारे रीट याचिका दाखल करणार आहेत। तपासाबाबत कुठेही एसआयटीचा उल्लेख नाही असा दावा सुषमा अंधारे यांनी केलाय। उच्च न्यायालयाची समिती असणं बंधनकारक आहे असं मत सुद्धा सुषमा अंधारे यांनी मांडलेलं आहे आणि त्याचमुळे या प्रकरणामध्ये त्या रीट याचिका दाखल करणार आहेत। माझी स्वतःची जी मागणी आहे ती उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय समिती नेमली जावी, कारण आपल्याकडे खूप साऱ्या एसआयटीज होतात आणि त्या सगळ्या एसआयटीचा काही फार उपयोग होत नाही। आपण फक्त एसआयटी नावाला होते आणि त्याने काही फार होतं असं मला काही चित्र दिसत नाही। त्याच्यापेक्षा ज्या पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशी कस्टडियल डेथ मध्ये जी उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली होती किंवा अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात जी समिती नेमली होती, अगदी त्याच पद्धतीने रिटायर्ड जजेसची उच्च न्यायालयाच्या आदेशाने उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली जावी, जेणेकरून कुठल्याही राजकीय प्रभावापासून मुक्त अशी निष्पक्ष तपास यंत्रणा वेगवानपणे कामात आहे।